महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। ऐतिहासिक टॉवर गार्डन मधील घड्याळाची पुन्हा होणार टिकटिक। पहाटेपासूनच दर तासाला संगीतमय ठोके। शहरातील ऐतिहासिक सरदार वल्लभभाई पटेल उद्यान अर्थात टॉवर गार्डनची अतिशय दुर्व्यवस्था झाली होती। या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी भारतीय जनता पक्षाची महानगर जिल्हाध्यक्ष असताना आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करत तब्बल 5 कोटींहून अधिक निधी मिळवला होता। सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या माध्यमातून या निधीतून आता सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाच्या सुशोभीकरणासह विविध कामे पूर्ण झाली आहे। 5 उद्यानातील ब्रिटिशकालीन दगडी स्तंभावर एक घड्याळ असून ते अनेक वर्षापासून बंद होते। त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता। त्यानुसार टॉवर गार्डन मधली दगडी स्तंभावरील बंद अवस्थेतील घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा सुरू होणार आहे। आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या पाठपुराव्यानुसार सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातील ब्रिटिशकालीन दगडी स्तंभावरील जुन्या घड्याळाचे बॅकग्राऊंड डायल व रंग बदलून GPS टेक्नॉलॉजीसह इलेक्ट्रॉनिक स्ट्रायकिंग सिस्टम आहूजा कंपनीचे अद्ययावत घड्याळ बसवण्यात येणार आहे। या उंच स्तंभावरील घड्याळीतील वेळ अगदी रस्त्यावरून स्पष्ट दिसून येणार असून पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत या घड्याळाचे तासानुसार ठोके टॉवर गार्डन पासून सुमारे 500 मीटर ऐकू येतील अशी यंत्रणा त्यात कार्यान्वित करण्यात येत आहे। रात्रीच्या वेळी व आवश्यक तेव्हा हे ठोके सुरू बंद करण्याची व्यवस्थाही या घड्याळात असणार आहे। येत्या 26 मार्चला असलेल्या श्रीरामनवमीपूर्वी हे घड्याळ कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आमदार अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिका प्रशासनाला दिल्या आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।